तर लक्ष्मीपूजनाला कवड्यांचा हा प्रभावी उपाय करायला विसरू नका. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा. कमळगठ्ठ्यांच्या सेवेची सांगता आपल्याला हवनयुक्त करायची आहे. ती कशी ते सुद्धा मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची दोघंही सेवा ह्या ब्लॉगमधून होऊन जातील. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा करायची आहे. ही सेवा कमळगठ्ठ्याची आहे, कारण बघा ही सेवा कवड्यांची आहे, कारण बघा कवडीचं खूप जास्त महत्व आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर वाईट शक्ती, वाईट बाधा ह्या आपल्याकडे येऊ नयेत यासाठी सुद्धा आपण कवड्यांचा वापर करत असतो. बऱ्याच ठिकाणी किंवा आपण तुळजापूरला सुद्धा जातो तेव्हा देखील बऱ्याच महिलांनी कवड्यांची माळ ही परिधान केलेली असते. पुरुष सुद्धा माळ घालत असतात. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये किंवा घराला वाईट बाधा शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी आपण घराला कवड्यांचं तोरण लावतो. हातामध्ये कवड्यांचं ब्रेसलेट घातलं जातं. तर म्हणूनच कवडी ही खूप महत्वाची भूमिका पार पाडत असते आणि लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती म्हणजे कवडी. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि ही पोटली तुम्ही देवघरात, एखाद्या बिझनेसमध्ये, बुटीकमध्ये, क्लिनिकमध्ये, कोणत्याही छोटा मोठा व्यवसाय असेल जिथून तुम्हाला पैसा येत असेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. जर तुमचा बिझनेस नसेलच तर तुम्ही म्हणजे तुमच्या स्वतःच्या देवघरामध्येही ठेवू शकता, कारण ही तितकीच प्रभावी सेवा आहे. व्यवसाय ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. या सेवेमुळे तुम्हाला वर्षभर अगदी छान अनुभव येतील. तर बघा, तुम्हाला सेवा कोणती करायची आहे, तर आपल्याला पिवळ्या कवड्या 7 घ्यायच्या आहेत. कवड्या तुम्हाला केंद्रात किंवा एखाद्या पूजेचं साहित्य मिळेल अशा धार्मिक दुकानामध्ये कवड्या मिळून जातील. पिवळी कवडी घ्यायची आहे, किंवा पिवळी कवडी नाहीच मिळाली तर पांढरी कवडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तिला हळदीने पिवळी करायची आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलेले आहे. त्या सर्व कवड्या पिवळ्या करून तुम्हाला आपल्या उजव्या हातावर घ्यायच्या आहे. त्या सर्व कवड्या पिवळ्या करून उजव्या हातावर घेऊन हळदीने त्यांना छान अशा पिवळ्या करायच्या आहे आणि तुम्हाला ही सेवा आता त्याच्यावर करायची आहे. बघा, ही सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला करायची आहे, म्हणजेच दिवाळीच्या दिवशी. जर तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा करणं शक्य नसेल किंवा अडथळा असेल तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा ही सेवा करू शकता. जिथे जिथे या सर्व सेवा होतात ना, तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं. माता लक्ष्मीचा अखंड वास त्यांच्या घरात असतो, तिचा कृपा आशीर्वाद असतो, कारण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती म्हणजे कवड्यांची सेवा. म्हणूनच आपल्याला ही सेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. अगदी तुम्ही सकाळी केली तरी चालेल. देवपूजा करताना ही सेवा करून घ्यायची आहे. आता सर्वप्रथम 7 कवड्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहे. 7 कवड्या हातात घेऊन आपल्याला कवड्यांवर सेवा करायची आहे. त्यांना हळदीने पिवळ्या करायच्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर सेवा करायची आहे. तर बघा, कोणती सेवा करायची आहे, तर 16 वेळा तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळाच पठण करावं, जेणेकरून लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे. पण त्या दिवशी आपल्याला बऱ्याचशा सेवा असतात. लक्ष्मी कुबेर पोटली सुद्धा बनवायची आहे. संध्याकाळी लक्ष्मीपूजन असतं. इतर काही दिवसभर सेवा असतात, कामं असतात. म्हणून जर 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणणं शक्य नाही झालं तर तुम्ही 1 वेळा तरी श्रीसूक्त म्हणावं. 1 वेळा पुरुष सूक्त म्हणावं. 16 वेळा नवार्ण मंत्र म्हणावा. ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे. 1 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपंथीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया. 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, ओम अस्यसि कुबेर महामंत्रस्य विश्ववारुषी भृवती छंद शिवमित्र श्री धनेश्वरो देवता मम श्री धनेश्वर प्रसाद सिद्धर्पे जपे विनियोग. हा मंत्र आहे. आता ओम वैष्णवाय स्वाहा. ओम श्री ओम ही श्री ही क्ली श्री श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः. त्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ह्या सर्व सेवा आपल्याला कवड्यांवर करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला 1 पिवळं वस्त्र घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे मी सुद्धा घेतलेलं आहे.
जे नवीन आहे ना असं छान कोरं एक पिवळं वस्त्र घ्यावं, त्यामध्ये त्या सर्व पिवळ्या तुम्हाला ठेवायच्या आहे आणि मी तुम्हाला शेवटी दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्हाला अगदी छोटीशी हिची पोटली करून घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे आपण त्या देवघरामध्ये त्या पोटलीला ठेवायचे आहे. तुम्हाला दररोज त्याच्यावर सेवा करायच्या नाहीयेत, कारण फक्त त्याच्यावर तुम्हाला दररोज या पोटलीला दूध ओवाळायचं आहे, छान फूल अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर आता बऱ्याच महिला अशा आहेत का त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून जुन्या कवड्या असतील, त्यांनी त्या तिथे ठेवलेल्या असतील, तर त्यांनी त्या विसर्जित करून घ्यायच्या आहे आणि ह्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर छान नवीन 7 कवड्या घ्यायच्या आहे. त्याचबरोबर आता ह्या कवड्यांवर एकदा सेवा झाली का नंतर कधीच करायची नाही असं अजिबात करायचं नाही. तुम्ही जेवढे त्यांच्यावर सेवा करणार आहात तेवढ्या त्या सिद्ध होतील, त्यांच्यामध्ये ऊर्जा प्राप्त होईल आणि तुम्हाला सुद्धा त्यातून हा बराचसा फायदा होईल. तर बघा, अजिबात असं करायचं नाहीये, त्याच्याने तुम्हाला काही उपयोग होणार नाही. म्हणून ह्या कवड्यांवर महिन्यातून एकदा तरी सेवा करायची आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, गुरुपुष्पामृत अशा कोणत्याही एका शुभ दिवशी तुम्हाला जमेल तेव्हा याच्यावर सेवा करायची. या पूर्ण ज्या सेवा सांगितल्या आहेत ना त्या करायच्या आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाचा दिवस असतो. म्हणून ह्या दिवशी स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. देवाजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि 16 वेळा श्री सुक्तम म्हणून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा तुम्ही नवर्ण मंत्र म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. पण मी तर म्हणेन स्त्री सुक्त म्हणूनच आणि 16 वेळाच म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे, कारण स्त्रीयंत्र सुद्धा लक्ष्मीचं आसन असल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे, ज्या की आपण दर पौर्णिमेला करत असतो. तर बघा, स्त्रीयंत्राची जर तुम्ही सेवा या पद्धतीने रोज केली ना तर तुम्हाला अतिशय आणि लवकर फरक पडणार आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय अतिशय महत्वाची सेवा आहे. त्याच्यावर तुम्ही दररोज स्त्रीसुक्ताचा अभिषेक 1 वेळा किंवा 16 वेळा तरी करायचा, जेणेकरून ते स्त्रीयंत्र आहे ते लवकर सिद्ध होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर दर पौर्णिमेला आणि आता लक्ष्मीपूजन आहे म्हणून त्या दिवशी सकाळी छान असता 16 वेळा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा, कुंकुमार्चन करायचं आणि कुलदेवीच्या फोटोवर तर आपण करतोच आहोत. पण ज्यांनी हा जो पुडा घेतलेला नाहीये दीपावली संच, त्यांनी तर आवर्जून कुंकुमार्चन करायचं आणि ज्यांनी दीपावली संच घेतलेला आहे ते तर नक्कीच करत आहात. तर आता बघा, ज्यांनी दीपावली संच घेतलेला आहे त्यांनी काय करायचं आहे. दीपावली विशेष सेवा जी आहे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितली होती का आपल्याला 13 तारखेपासून ही सेवेला सुरुवात करायचं होतं. तर 13 ते 23 या कालावधीमध्ये आपल्याला छान अशी सेवा करायची होती, कुंकुमार्चन करायचं होतं, महाराजांच्या मूर्तीवर श्रीसुक्तम पुरुषसुक्तमचा अभिषेक करायचा होता, महाराजांना नाथ लावायचं होतं, कुलदेवतेच्या टाकावर श्रीसुक्ताने अभिषेक करायचा होता, कुंकुमार्चन करायचं होतं. तर त्याच पद्धतीने आता संध्याकाळी सुद्धा बरीचशी सेवा होती, मी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितली होती. पण आता उद्या म्हणजे शेवटचा दिवस. तर दिवाळीच्या दिवशी तुम्हाला ज्यांनी 14 तारखेला जर तुम्ही सेवेला सुरुवात केलेली असेल तर तुम्ही 22 तारखेला हवन करू शकतात. आता 13 ते 23 या कालावधीमध्ये सेवा करायची आहे. तर दीपावलीच्या दिवशी आपल्याला सकाळी हवन करायचं आहे. तर दीपावली अमावस्येच्या दिवशी सकाळी तुपाने तुम्हाला हवन करायचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला हवनमध्ये 1 शेणाची गौरी, त्याच्यामध्ये 1-2 कागदचा तुकडा तुम्ही टाकू शकता पेटण्यासाठी आणि त्याच्यावर तुम्हाला आता गाईच्या शुद्ध तुपाने हवन करायचं आहे. तर बघा, 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याप्रमाणे तुम्हाला 11 वेळा म्हणून तुपाचा स्वाहाकार करायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचाच हवन करावं. तुपाचा स्वाहाकार 11 वेळा म्हणून करायचा आहे. त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला पुन्हा तुपाचा स्वाहाकार करायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. या पद्धतीने तुम्हाला 24 वेळा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा आहे तुपाचा. त्यानंतर 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. 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 या पद्धतीने
त्याच्यानंतर या तिघही मंत्रांचा 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र, या तीनही मंत्रांचा स्वाहाकार करून झाल्याच्या नंतर आपण जे काही आता 13 तारखेपासून संध्याकाळी ज्या मण्यांवर सेवा केलेली होती, जे कमळगठ्ठ्यांचे मणी आपण तोपर्यंत तुपामध्ये भिजवून ठेवायचे आहे. जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करणार आहोत, गौरी पेटवणार आहोत, तेव्हापासून तुम्हाला सकाळीच हे जे काही 16 मणी आहेत ना, ते पूर्ण तुपामध्ये भिजत ठेवायचे आहे, गाईच्या शुद्ध तुपामध्ये. त्याच्यानंतर ह्या 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र आणि नवार्णव मंत्राचा स्वाहाकार झाल्याच्या नंतर तुम्हाला ते डबीमधले तुपात भिजलेले मणी एक एक मणी आता सोडायचा आहे अग्नीमध्ये. तर बघा, पहिला मणी म्हणजे 16 वेळा तुम्हाला श्री कमलात्मक मंत्राचा स्वाहाकार करत ते पूर्ण जे काही 16 मणी आहेत ना, ते सोडायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण दररोज सेवा केली त्याच मंत्राचा तुम्हाला स्वाहाकार करून 16 वेळा 16 मणी सोडायचे आहे. तर कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तेव्हा बघा, ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः स्वाहा. या पद्धतीने तुम्हाला तर बघा, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी छान अशी पोटली बनवायची आहे, ज्याप्रमाणे मी बनवते आहे. अगदी त्याचप्रमाणे पोटली बनवायची आहे. तिला धाग्याने पॅक करून तुमच्या देवघरात तिला स्थापन करायची आहे. हळद टाकायची आहे, पूर्ण पिवळ्या करायची आहे त्या कवड्या, पूर्ण सेवा त्याच्यावर करायची आहे. त्याच्यानंतर श्री सुक्तावर कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे हवन करायचं आहे. हवनमध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 16 आधी 3 मंत्र म्हणून ते स्वाहाकार करायचा आहे. नंतर 16 मण्यांचा स्वाहाकार करायचा आहे. छान असं हवन करायचं आहे. त्याच्यानंतर जी काही हवनाची रक्षा आहे ना, ती तुमच्या घरामध्ये साठवून ठेवायची आहे, म्हणजे घरात ठेवून द्यायची आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला काम पडेल तेव्हा ते तुम्ही यूज करू शकता. किंवा कोणी आजारी पडलं किंवा नजर काढायची आहे, अशा वेळेस तुम्ही ती छान अशी लक्ष्मी प्राप्तीची जी काही आपली हवन केलेली आहे ना, ती ऊर्जा प्राप्त झालेली जी रक्षा आहे ती ठेवून द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व सेवा करायच्या आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला अत्यंत प्रभावी या सेवा आहे. त्यासाठीच आपण दीपावली संच घेतलेला आहे आणि 13 ते 23 या कालावधीमध्ये आपण सर्वांनी छान अशी सेवा केलेली आहे. उद्या सेवेची सांगता आहे, तर हवनानेच सेवेची सांगता करायची असते दरवर्षी, म्हणून तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर पोहोचवणे खूप जास्त महत्त्वाची होती. तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. आणि देवघर दाखवणं मला खूप जास्त आवडतं, म्हणून तुम्हाला लास्टमध्ये देवघराचा एक क्लिक मी ॲड करत असते, जेणेकरून तुमचं सुद्धा मन महाराजांना बघून तितकं छान होईल, प्रसन्न होईल. तर पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.